आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ देशात 9व्या तर राज्यात 3ऱ्या स्थानी. एज्युकेशन वर्ल्डच्या इंडिया हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये दैदिप्यमान कामगिरी. नवी दिल्लीतील कार्यक्रमात विद्यापीठाचा सन्मान. कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला इंडिया हायर एज्युकेशन रँकिंग 2026-27 मध्ये देशात 9वे तर राज्यात 3रे स्थान प्राप्त झाले आहे. एज्युकेशन वर्ल्ड या प्रतिष्ठित संस्थेकडून जाहीर करण्यात आलेले या मानांकनात खाजगी वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या गटात विद्यापीठाने दैदिप्यमान कामगिरी केली असून कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल विद्यापीठाच्या सर्व घटकांचे अभिनंदन केले. शनिवारी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालप्पा यांनी हा सन्मान स्वीकारला. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात एज्युकेशन वर्ल्डचे व्यवस्थापकीय संपादक सुम्मिया यास्मीन, प्रकाशक संपादक दिलीप ठाकोर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाभी शाह, डल्लास कॉलेज अमेरिकाचे चान्सलर एमेरिटस डॉक्टर जो डी मेसो, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड दास, शालिनी विद्यापीठ हिमाचल प्रदेशचे कुलगुरू अतुल खोसला, ओ.पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी सोनीपतचे संशोधन अधिष्ठाता डॉक्टर अर्पिता गुप्ता, मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मनेश थॉमस, बिट्स पिलानीचे अधिष्ठाता डॉक्टर अजित प्रताप सिंह, ग्रीनलाइट क्रेडेन्शियल अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुट्टी, ब्रिटिश काउन्सिल कंट्री डायरेक्टर ॲलिसन बॅरेट यांच्यासह देशभरातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ, कुलगुरू, प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. या रँकिंगसाठी देशभरातील सुमारे 2100हून अधिक शिक्षण क्षेत्रातील जाणकारांशी संवाद, प्रत्यक्ष पाहणी, शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, संशोधन कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सखोल अभ्यास करण्यात आला. यामध्ये डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध करत उच्च स्थान पटकावले. या यशाबद्दल कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी अतिशय समाधान व्यक्त केले. विद्यापीठाचे सर्व अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या एकत्र प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळात विद्यापीठ जागतिक स्तरावर नक्कीच नावलौकिक मिळवेल असा विश्वास डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केला. पुरस्कार सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी भारतीय उच्च शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा केली. विशेषतः आरोग्य विज्ञान शिक्षणात संशोधन, तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.